निष्ठावंत उपरे साहेब लय पैसे लागतात, बक्कळ पैसे लागतात की निवडणूक लढायला. कसं जमायले कोण चोर आहे इथं? कोण आहेत निवडणुकीमध्ये चोर? स्वाभिमानी आणि निष्ठावंताचा एकच पक्ष आहे, ती म्हणजे अपक्ष आहे. एकमेकाला हे सगळेजण ठोकले पहिलं भाषणामधून की हा असा आहे, तो करप्टेड आहे, तो चांगला आहे, तो वंगळा आहे, ह्यांनीच ठोकले आणि ह्यांनीच त्या पक्षाच्या दावणीला जाऊन बांधल्या गेले. त्याला लगेच क्लीन केलं चाललंय, वॉशिंग पावडर निर्मासारखं त्याला क्लीन केलं चाललंय. कॉल येणार, साहेबांचे आदेश आहेत, साहेबांनी तसं म्हणलं, ह्यांनी तसं म्हणलं, म्हणजे हे कुठंतरी कुणाच्या तर दावणीला बांधलेले आहेत. उच्च शिक्षित आहेत, मग पक्षाकडे मागणी केली असेल. राष्ट्रवादीत आहे तर तो काँग्रेसमध्ये जातो, काँग्रेसवाला बीजेपीत जातो. चोरांना चोरीला पोहायला पैसा लागतो. कोण चोर आहेत आपल्या सगळ्यालाच माहित आहे. कोण ना कुठला नेता कुठल्या तर कुठल्या भ्रष्टाचारामध्ये अडकलेलाच आहे आणि आम्ही कामं करून मतं मागला लाव आणि त्या लोकांचा विश्वास आहे आमच्यावर. हा माझं लातूर, हे माझं आहे असं म्हणणारा कोणच नाही. त्यांचे मंत्री हे सरकार मंत्री आहेत, त्यांनी लगेच हा काहीतरी अधिकाऱ्याला धप्पा काहीतरी देऊन ओके कार्यक्रम करून ते खर्च करतात ना. चिन्ह असतं, बॅनर असतं, सगळं. तुम्ही कसं करायला काय होतंय? इलेक्शनच्या 2-3 दिवस अगोदर लगेच पैसे वाटणं चालू होते की मी माझ्या एका वार्डातली तक्रार दिली आहे, माझ्या वार्डामध्ये कॅलेंडर वाटलेत, मी ऑब्जेक्शन घेतलं. त्यांचे मंत्री हे सरकार मंत्री आहेत, त्यांनी लगेच हा काहीतरी अधिकाऱ्याला धप्पा काहीतरी देऊन ओके कार्यक्रम करून त्यांना पॉझिटिव्ह. जनतेच्या मनावर निवडणुका जिंकू शकतो आपण. एखादं काम करायची म्हणली तर इच्छाशक्ती लागते. निष्ठावंत उपरे जिंकणार खासदार तर त्या भागात जाऊन दाखवावं, मला मतं मागायला येतात. विकासाचं कसं गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाही आहे. ह्या प्रस्थापितांना यंदा 100% धप्पा देणार आहेत. काय करणार आहे त्यांनी? ही विकास काय करत नाहीत, ही फक्त थापे मारतात. असल्या थाप्या मारणाऱ्याला आम्ही धप्पा देणार. आतापर्यंत लय विकास झाला असता लातूरचा. भागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. काय विजन आहे? कुठलं विजन घेऊन तुम्ही निवडणूक म्हणताय आमची सत्ता येणार, भाजप म्हणताय आमची सत्ता येणार, आणि मग खेळ कोण करणार? अपक्षाच्या किती अपक्ष लोक धप्पा देणार आहेत, त्यांना धप्पा देणार आहेत. उपऱ्यांना घेतलं आणि अपक्षामुळं प्रस्थापित पक्षाने यंदा धप्पा बसणार. अपक्ष यंदा 100% पालिकेत अपक्ष जाणार आहेत. संभाजीराव पाटलांचं, अमित देशमुखांचं, दोघांचं बी इकडं भरपूर सुरू आहे प्रचार विचार. त्यांच्याकडे कसं बघतात? कोण कुठं जाते, कसं मॅनेजमेंट होते, शिटा कसा सेटलमेंट होते, काय तर 100% असं होते. म्हणजे ही कुठं तर साठे लोट चालू असते यांचं. तू तिथं ती उमेदवार देऊ नको, ही उमेदवार दे, माझा उमेदवार इथे ही देतो, हे नाही येते ते नाही येते. आपण 2.5 वर्ष दोघं सत्ता 100% आम्हाला विश्वास आहे. इथले मतदार आमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत. लातूर मधली ही निवडणूक किती रंगतदार आहे हे या दोघांच्या बोलण्यावरून कळले. महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आहे ते प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते अपक्ष उमेदवाराची देखील चर्चा आहे. कारण लातूर शहरामध्ये अनेक वेळा सामाजिक जर काही आंदोलन असतील किंवा इतर काही घटना असतील, त्यामध्ये काही तरुण आहेत, त्यांचं नाव मात्र अग्रेसर असतं. आणि त्यापैकीच 2 तरुण माझ्यासोबत आहेत जे प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहेत आणि त्यांची चर्चा देखील होत आहेत. खरं तर लातूरला या उमेशची असेल किंवा यांची असेल ओळख आहे, मात्र निवडणुकीदरम्यान पक्षाचं काय गणित होत आहेत आणि अपक्ष हे निवडणुकीत का उतरले आहेत, सगळं जाणून घेऊया. उमेश, मला सांग, कशा पद्धतीनं निवडणुकीला समोर जात आहे? खरं तर अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? एकंदरीत आपण आता बघत असाल तर देशामध्ये, राज्यात आणि जिल्ह्यात, आपल्या गावात की कोण कधी कुठल्या पक्षात चाललंय हेच कळणार झालंय. एकमेकाला हे सगळेजण ठोकले पहिलं भाषणामधून की हा असा आहे, तो करप्टेड आहे, तो चांगला आहे, तो वंगळा आहे, ह्यांनीच ठोकले आणि ह्यांनीच त्या पक्षाच्या दावणीला जाऊन बांधल्या गेले. म्हणजे एकंदरीत पक्षावरचा माझा विश्वासच उठलाय. आता मला वाटतंय की स्वाभिमानी आणि निष्ठावंताचा एकच पक्ष आहे, ती म्हणजे अपक्ष आहे. नाहीतरी तर कुणी बी या भ्रष्टाचारी येऊ लागले, त्याला लगेच क्लीन केलं चाललंय, वॉशिंग पावडर निर्मासारखं त्याला क्लीन केलं चाललंय. आणि आता अपक्षाचा आमचा असं आहे की आमचे धोरण आम्ही कुठेही नेऊन ही करू शकतो. हे पक्षवाल्यांना काय वरून प्रोटोकॉल येणार, साहेबांचे आदेश आहेत, साहेबांनी तसं म्हणलं, ह्यांनी तसं म्हणलं, म्हणजे हे कुठंतरी कुणाच्या तर दावणीला बांधलेले आहेत. म्हणून आम्ही अपक्ष आहोत आणि आम्हाला योग्यरित्या ही करता येईल. सचिन चव्हाण माझ्यासोबत आहेत, हे दुसरे उमेदवार उच्च शिक्षित आहेत. बघा इथं लिहिलंय इकडे बघा, उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 3 ब. तर अशा पद्धतीने यांनी प्रचार सुरू केलेला आहे. उच्च शिक्षित आहेत, मग पक्षाकडे मागणी केली असेल कुठल्या तरी तुम्ही? नक्कीच आम्ही जनतेचा कौल घेऊन पक्षाकडे थांबावा असं आमची इच्छा होती. परंतु एकंदरीत सर्व पक्षांचं खिचडी पाहून आम्हालाही असं वाटलं की यांच्याकडे जाण्यापेक्षा आपण स्वतंत्र अपक्ष म्हणून लढलो तर जनता आपल्याला स्वीकारेल. कारण जनता कंटाळून गेलेली आहे.
यांना कळत नाही की आज कोण कोणत्या पक्षात आहे. राष्ट्रवादीत आहे तर तो काँग्रेसमध्ये जातो, काँग्रेसवाला BJPत जातो. त्याच्यामुळं लोकांना संभ्रम आहे. चव्हाण साहेब लय पैसे लागतात, बक्कळ पैसे लागतात की निवडणूक लढायला, कसं जमायला हे आता? तुमचं बरोबर आहे, पैसा लागतो. नाही, माझं कुणाला लागतो? माझं म्हणणं नाही, पण लागतंयच की निवडणूक लढायला. नाही, पैसा लागत नाही. जनतेला पैसा, निवडणूक लढायला पैसा लागत नाही. चोरांना चोरी लपवायला पैसा लागतो. हा. कोण चोर आहे इथं? कोण आहेत निवडणुकीमध्ये चोर? हा क्वेश्चन म्हणजे विचार म्हणजे कोण चोर आहेत हे आपल्या सगळ्यालाच माहित आहे. कोण ना कुठला नेता कुठल्या तर कुठल्या भ्रष्टाचारामध्ये अडकलेलाच आहे. सांगा असा कुठला नेता धुतलेल्या तांदळातला आहे, कुणावर 420 आहे, कुणावर कुठल्या तर गुन्हा दाखल आहे. म्हणजे सगळे चोरच आहेत. हो, आता लोक म्हणतील की तुम्ही काय आहो, आम्ही एज्युकेशन आम्ही उच्च शिक्षित आहोत, आमच्यावर कुठलं चोरीचा दाग नाही, आम्ही कुणाला काही मागत नाही आणि आम्ही कामं करून मतं मागला आणि त्या लोकांचा विश्वास आहे आमच्यावर. आम्ही आतापर्यंत कामं केलेत वार्डामध्ये म्हणूनच नाही तर तुम्ही मला पाहिलात की भरपूर वेळेस मी शहरामध्ये कामं करतो. मी कधी वार्ड पुरता किंवा ह्याच्या पुरता मर्यादित नाही राहिलो, कारण मला काय वाटतंय की हा माझं लातूर हे माझं आहे असं म्हणणारा कोणच नाही. आज जर एखाद्या उमेदवाराला म्हणलं की तू ह्या वार्डातून नाही त्या वार्डातून थांब, लगेच त्यानं म्हणते ओके साहेब, म्हणते मी त्या वार्डातून थांबतो म्हणते. म्हणजे त्याला वार्डाचं बी देणं घेणं नाही. अनेकांनी तर पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी वार्ड देखील बदलल्याचं पाहायला मिळालं. का वाटलं तुम्हाला की अपक्ष मग निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं? एकंदरीत तुम्ही पाहायला गेलात तर माझे मतदार हे 3 मधले फिक्स आहेत. माझा मित्र परिवार आहे, माझं म्हणजे सगळेजण आहेत आणि मी ज्यांच्या विश्वासावर मी उतरलोय त्यांना डावलून मी तिकडे कसं जाऊ शकतो? माझी निष्ठा माझे मित्र बी आहेत ना. निष्ठा म्हणजे पक्षच असं तर होणार नाही. निष्ठा म्हणजे आपण ज्या लोकांना हे केलेलं आहे, जे माझा मित्र परिवार त्यांना बोललेलं आहे की मी तुमच्या वार्डातून थांबणार आहोत, मग ती बी माझी निष्ठा झाली ना. माझे मित्र परिवार एवढे बलाढ्य आहेत ना, हे पक्ष मोठमोठे आहेत ना, बक्कळ पैसे खर्च करतात ना, चिन्ह असतं, बॅनर असतं, सगळं. तुम्ही कसं करायला हे सगळं? हो का? काही लोक आता कालच मला एका पत्रकारांनी मला जाहिरातीसाठी 2000 पॉम्पलेट छापून दिले. म्हणजे सगळेजण देऊ लागलेत, कारण सगळ्याला माहिती आपली परिस्थिती यांच्यासारखी नाही, धंदाडी नाही आणि पक्षाचे काय आम्हाला पॅकेज मिळणार नाहीत पक्ष नसल्यामुळं. तिकीट दिलं की इकडे पॅकेज भेटते. आता आमचं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, आमच्याकडं सगळ्या गोष्टी होतील. आता रात्रीतून काय होतंय, इलेक्शनच्या 2-3 दिवस अगोदर लगेच पैसे वाटणं चालू होते. आता मला ही बी शोकांतिका इलेक्शन कमिशन इंडियाची की मी माझ्या एका वार्डातली तक्रार दिली आहे. माझ्या वार्डामध्ये कॅलेंडर वाटलेत आणि कॅलेंडर वाटल्यानंतर मी ऑब्जेक्शन घेतलं तरी त्या मंत्र्याचे तिथले जे उमेदवार आहेत त्यांचे मंत्री हे सहकार मंत्री आहेत. त्यांनी लगेच हा काहीतरी अधिकाऱ्याला धप्पा काहीतरी देऊन ओके कार्यक्रम करून त्यांना पॉझिटिव्ह. सुरू आहे का सगळं? हो, असंच चालू आहे. पैशाच्या जोरावर यांना निवडणुका जिंकायच्यात, पण यांना कळत नाही की पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकत नाही. आज जनतेच्या मनावर निवडणुका जिंकू शकतो आपण. कसं लढायला हे अपक्षाचं का चलल वाटायलंय का तुम्हाला? नक्की चालेल, यावेळेस चालेल, कारण लोकांना माहित आहे की पक्षांना मत देऊन काही फायदा नाहीये. त्यामुळं जनता अपक्षांना 100% निवडून देईल आणि या पक्षवाल्यांना धडा शिकवून देईल. का तर मागच्या 8 वर्षात आपण पाहतो 5 वर्ष यांचे कार्यकाळ होता आणि कार्यकाळ संपून 3 वर्ष झाले, एकही विकास कामं झालं नाही. 2.5 वर्ष दोघांची सत्ता होती इथं. हो, नक्कीच. कशी होती सत्ता? फक्त खाण्यापुरती, सगळा भ्रष्टाचार करण्यासाठी होती, पण विकास कामं एकही झालेली नाहीत. 2.5 वर्ष दोघांचेही सत्तेत होते, भाजप बी होतं आणि काँग्रेस बी होतं. कसं बघतो या सगळ्या? ही आता काय म्हणणार आम्ही, हिनी आता दोघं बी काय म्हणणार, आम्हाला सत्ताच भेटली नाही, आम्ही विरोधक होतो. अरे बाबा नो, एखादं काम करायची म्हणली तर इच्छाशक्ती लागते. आज माझ्याच वार्डातला एक प्रभाग आहे तिथे लोकांचं मतदार यादीमध्ये नावच नाही. असं बी झालं का इथं लातूरात? इथं आहे माझ्या वार्डातला विषय. आम्ही 4 वेळेस त्याचं निवडणूक आयोगाचे काही अधिकारी आले होते, त्यांच्या समोर आम्ही दाखवलं यांचं मतदारच नाही. आम्ही काय तर करू, हे करू, म्हणजे एवढं वंचित भाग आहे आमचा. राहिला विषय की दोघांनी पण सत्ता भोगली. माझ्या वार्डामध्ये बालाजीनगर आहे, महादेवनगर आहे, प्रबुद्धनगर आहे. पावसामध्ये अशी परिस्थिती होती, कुठल्याच पक्षाचा नेता बरं का आज जी मिरुलेत निष्ठावंत उपरे जी कोणी आहेत त्यांनी कुठंच त्या भागात भेट दिली नाही. आज त्या लोकांची परिस्थिती अशी आहे, आज मला वाटतं की कोणतरी हा इथला लातूरचा कोणी नेता असेल ना, आमदार खासदार, तर त्या भागात जाऊन दाखवावं मला, मतं मागायला येतात. पण विकासाचं कसं? म्हणून आज मला वाटतं की त्या वार्डातला विकास आता ठीक आहे. लोक म्हणतील की आम्ही तुम्हाला निवडून नाही आलो तर कसं करणार? नाही बी आलो तर आमची इच्छाशक्ती आहे करायची. आम्ही कामं करणार आणि करत आलो आणि करत राहणार. हे बोलून की टॅगलाईन बी लय जणांच्या सुरू आहे, बॅनर सुरू आहेत, पोस्टर सुरू आहेत. तुमचं कुठंच काही दिसला मग लोक कशा मतदान करतील? आता सध्याला आम्ही प्रत्येकाच्या घराघरी चाललोय. आमचं
एज्युकेशन पहिलं सांगतोय, कारण आतापर्यंत आम्हाला कोणी उच्च शिक्षित उमेदवार आमच्या गोल्याच्या खाली, आता 2-4 आमच्याकडे थांबले तरुणच आहेत, जेड जनरेशन मध्ये 2-3 तरुण थांबलेले आहेत. तरुणाला कधी संधी दिलीच नाही. जे थांबले त्यांनी सत्ता म्हणजे घराणेशाही केंद्रात नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाही आहे. इथे बी असंच आहे. 5 वर्षाला उमेदवार बदलला जात नाही, पैसेवाला राहते, तोच रिपीट प्रत्येक पक्षाचं तसं. आणि प्रभाग क्रमांक 3 तुम्हाला काही मिळालं नाही का? एखादा पॅनल का स्थापन केलाय मग सगळ्यांनी नाही, मिळून? आम्ही अपक्षांचं पॅनल करायला आम्ही विनंती केली होती, परंतु तिथं पण आम्हाला वाटतंय की इलेक्शन कमिशनवर कुठला तरी दबाव आला असेल. कारण नियमात असताना पॅनल आम्ही अर्ज देऊन सुद्धा आम्हाला पॅनल करू दिलं नाही. आपण सगळे हे इथं चर्चा तर सुरू असते कमळाची, फुलाची, हाताची, घड्याळीची. त्याच्यात तुमचा सगळ्याचा निभाव कसा लागेल? कशामुळे निवडणूक लढावी वाटते तुम्हाला? 100% ही चर्चा ह्यांनी पैशाच्या जीवावर करत आहेत, पण आमची सगळ्यात महत्त्वाची पब्लिसिटी आहे माउथ पब्लिसिटी. लोकांच्या मनात आम्ही प्रत्येक दारोदार जात आहोत आणि त्यांना समजून सांगत आहोत की तुमच्या भागामध्ये आम्ही उच्च शिक्षित, मी पदानं मुख्याध्यापक आहे, मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे, त्यांना सांगत आहे की बाबा असा व्यक्ती, मला या राजकारणात याची इच्छा काय झाली तर आत्ताच आमच्या उमेशरावांनी सांगितलं की जो महादेवनगर प्रबोधनगर भाग आहे, या भागात रस्ते नाहीत, नाल्या नाहीत आणि पावसामध्ये लोकांच्या अक्षरशः घरात पाणी गेलं. पण विकासाच्या मुद्द्यावर लोक मत करतात वाटतं का तुम्हाला? आता लोकांना बी कळले. माझा एक शब्द होता धप्पा, आता मतदार बी शाने झालेत आणि ह्या प्रस्थापितांना यंदा 100% धप्पा देणार आहेत. कारण रोज त्यांनी पण टीव्हीला बातम्या बघलेल्या आहेत. दिवसा सकाळी एका पक्षात मंत्री आहे, दुपारी एका पक्षात चालले, रात्री एका पक्षात आहे. कार्यकर्ते कन्फ्युज आहेत. विकास काय करणार आहे त्यांनी? ही विकास काय करत नाहीत, ही फक्त थापे मारतात आणि असल्या थाप्या मारणाऱ्याला आम्ही धप्पा देणार. हा, विकासाच्या बाबतीत तुम्ही झालं तर आतापर्यंत लय विकास झाला असता लातूरचा. नाही विचारतो तुमच्या दोघांचं एका लाईन मध्ये सांगा की हे विजन आहे लातूरसाठी आणि निवडणूक लढताय ह्या प्रभागासाठी. आता माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त निरक्षर लोक आहेत. माझ्या प्रभागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. माझ्या प्रभागामध्ये तुम्ही पाहायला गेला तर रस्ते, नाली, पथदिवे यांची सोय नाहीये आणि मी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना देतोय. मी जे माझ्या भागात जे निरक्षर लोक आहेत, म्हणजे तुम्ही लहान म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना मी माफत आणि सक्तीचं शिक्षण देणार आहे. तुमचं काय विजन आहे? कुठलं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं प्रभाग स्वच्छ आणि सुंदर प्रभाग व्हावा, दुर्गंधीमुक्त प्रभाग व्हावा आणि जे दुरास्ता आहे, रस्ते नालीपासून वंचित आहेत, त्यांना रस्ते नाली हे देणं हे माझं कर्तव्य आहे. काँग्रेस म्हणताय आमची सत्ता येणार, भाजप म्हणताय आमची सत्ता येणार, आणि मग खेळ कोण करणार? अपक्षाच्या किती निवडून येणार? आज मला असं सांगा वाटतंय की आज एका नामांकित पक्षानं 38 अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे. त्यांचे फेक आहे असं सांगितलं, पण आज काही झालं नाही तसं. अच्छा, मग आम्हाला तर कळलं. मग ठीक आहे, असं असेल तर यंदा अपक्ष लोक धप्पा देणार आहेत. कारण जे पक्षाचे म्हणतायत तुम्ही, त्यांना धप्पा देणार आहेत. पक्षांनी निष्ठावंताला दावलं, उपऱ्यांना घेतलं आणि त्यांच्यामध्ये गटबाजी पडलेली आहे. अपक्ष यंदा 100% पालिकेत अपक्ष जाणार आहेत आणि अपक्षामुळं प्रस्थापित पक्षाने यंदा धप्पा बसणार आहेत. चांगला मोठा. तुम्हाला काय वाटते, कसं बघताय सगळं? नक्कीच जनता यावेळेस पक्षांना नाही तर अपक्षांना निवडून देणार आहे आणि या पक्षांना कळेल की जनतामध्ये काय ताकद आहे. कसं बघताय? आता शेवटचा प्रश्न, संभाजीराव पाटलांचं, अमित देशमुखांचं, दोघांचं बी इकडं भरपूर सुरू आहे प्रचार विचार, त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? हो का, अख्ख्या लातूरला कळले कोण कुठं जाते, कसं मॅनेजमेंट होते, शिटा कसा सेटलमेंट होत्यात. असं होतंय का इथं? 100% असं होतंय. असं झाल्याशिवाय ह्यांनी कसं ठरवू देत कोण येणार आहे कोण नाही? एवढं कोणी बोलून जाते, सगळे गपगार बसतात. म्हणजे ही कुठं तर साठे लोट चालू असते यांचं. तू तिथं ती उमेदवार देऊ नको, ही उमेदवार दे, माझा उमेदवार इथे ही देतो, हे नाही ते नाही, आपण 2.5 वर्ष दोघं सत्ता भोगू. असंच आहे का सगळं? हो, तुम्ही पाहताय. तुम्ही बी केली होती काय कुणाकडे, पक्षाकडे मागणी काय चालतं? हो, मी केली होती, परंतु त्या ठिकाणी पण पैशाचा विचार करण्यात आला. मी पेशानं शिक्षक आहे, माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, म्हणून मला डावलण्यात आलं. किती विश्वास आहात बरं आता निवडणुकीसाठी? किती विश्वास आहात? चांगल्या विश्वास किती आहे तुम्हाला? 100% आम्हाला विश्वास आहे. इथले मतदार आमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत. आम्ही कामं करत आहोत, त्यांना ते पण दिसलेलं आहे. आम्ही कामं करून मत मागलेलो आहोत. आम्ही असं तसं त्यांच्यासारखं मागणं झालं, कामं केलोत म्हणून आम्ही मतं मागलो आणि आम्हाला विश्वास आहे या भागातले उच्च शिक्षित आणि आतापर्यंत ज्या ह्यांच्या थाप्याला बळी पडलेत ते सगळे यांना धप्पा देणार आहेत. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण 2016-17 नंतर
अनेक वर्ष निवडणूकच झाली नव्हती, 2-3 वर्ष सगळ्यांना विकास होईल यासाठी आपला प्रतिनिधी पाठवायचा होता, मात्र तो प्रतिनिधी पाठवता आला नाही. लातूरमधली ही निवडणूक किती रंगतदार आहे हे या दोघांच्या बोलण्यावरून कळले. मात्र उच्च शिक्षित लोकांच्या पाठीशी जनता राहते का? त्यांना सभागृहात पाठवते का आपले प्रश्न मांडण्यासाठी, की तेच ट्रेडिशन ठेवते, तोच पक्ष, ट्रेडिंग पक्ष, दुसरा पक्ष, विरोधी पक्ष, फक्त पक्षांची बदलाबदली होते का अपक्ष तिथे जाऊन काहीतरी खेळ करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. धन्यवाद.